हनुमान दळवी यांच्या शुभस्ते दिलं जाईल. काय ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय. फार्म स्पोर्ट्स कडून 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 3000चं कॅश प्राइज मिळालाय. पारचंदन ठरला या पारितोषिकाचा मानकरी. त्याआधी आपण सन्मान करूया खास चिर्ले येथून आलेले आमचे मित्र साई पाटील माटे अंपायर त्यांचा सन्मान देखील मी हनुमान दळवी साहेबांना विनंती करतो की आपले शुभस्ते कापण करावा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. डान्सिंग अंपायरच्या दुनियेतला एक मोठं नाव माटे अंपायर, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय परफॉर्मन्स केलाय माटे अंपायरने आज. हे माटे अंपायरशी चर्चा करूया. साई पाटील काय म्हणाल, ही स्पर्धेमध्ये तुम्ही बिझी होता तरी देखील या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात, कसं वाटलं आज घणसोलीमध्ये येत असताना? खूप छान वाटलं, कारण मला ही ऑर्डर नव्हती, पण टायमावर मला दिल्याबद्दल मी खरोखर घणसोली संघ असो किंवा कमिटी असो त्यांचा धन्यवाद मानतो. आणि एवढं पब्लिक मला साथ दिली याबद्दल मी त्यांनाच धन्यवाद करतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. पंकज पाटील तुमच्यासाठी अरविंद पाटील यांच्या वतीने देखील षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. आणि मी चंद्रकांत कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थितीत प्रदान करावं. पंकज पाटील या, जे एक षटकार लगवला गेला होता त्या षटकारासाठी देखील पारितोषिक आलं होतं, ते पारितोषिक प्रदान केलं जाईल. पंकज पाटील या खेळाडूला खूप चांगला खेळ संपूर्ण 3 रजनीमध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा खेळ. षटकार लगवला, त्या षटकारासाठी पंकज पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक. मुख्य प्रेझेंटेशन सेरेमनीकडे लगेचच जाऊया आपण. चला सन्मान करूया. क्रिक लाईव्हचा देखील टेलिकास्ट खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. सचिन मुंडे आहेत, ममित भोईर यांच्या शुभ हस्ते क्रिक लाईव्हचा देखील सन्मान मंचावर केला जातोय. या सचिन मुंडे, आपला देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सर्व ज्या टेक्निकल टीम आहे ते संपूर्ण जबाबदारी सांभाळली गेली. तिन्ही अंपायर आपण जर पाहिलं तर प्रकाश सरप्पा आणि संपूर्ण टीम अंपायर कमिटी प्लीज या, आपण देखील आपला देखील सन्मान या मंचावर केला जातोय. गिरीश आगासकर असेल, प्रकाश सरप्पा, सचिन साहू, प्लीज तिघांनी एकत्र या, आपला देखील सन्मान या मंचावर केला जाईल. मी अरुण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. तब्बल 2 स्पर्धा एकाच वेळेला कव्हर केल्या. सचिन साहू असेल, गिरीश आगासकर आणि प्रकाश सरप्पा या सर्व अंपायरनं देखील खूप चांगलं काम केलंय. या
ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला ते नाव आहे चंदन प्रमाणे जो वंदन करतोय, नाव आहे पार चंदन. मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅच दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. फायनलच्या मॅच ची मॅन ऑफ द मॅच दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच पार चंदन. वेल प्लेड पार चंदन. फायनलच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने हॅट्रिक साधली, 5 बॉल मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा या खेळाडूने केला, पार चंदन ठरला या स्पर्धेचा, या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर, या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ते खिताब जातोय ज्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम झेल पकडलं आणि लाजबाब क्षेत्ररक्षण केलं. या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर वन ऑफ द माय फेवरेट प्लेयर मिस्टर माजिद बलोच ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. माजिद बलोच या आणि ते प्रदान करण्यासाठी मम्मीद भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. माजिद बलोच काय अव्वल दर्जाचा खेळ केला, अफलातून खेळ. माजिद बलोचची देखील चर्चा आपण करूया. ज्या पद्धतीचा खेळ, यष्ट्यांच्या मागे राहून MS धोनी प्रमाणे आपलं काम चोख बजावलं. टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन खिलाड़ू मिस्टर माजिद बलोच. माजिद, क्या कहोगे, कैसा लगा? बुनकोड़ 11 बुनकोड़ टीम फाइनल में पहुंची, फाइनल जीती. पहली मैच 3 बॉल में 2 रन की आवश्यकता थी करावे टीम को, वो मैच आपने डिफेंड किया. फाइनल के मैच में बहुत अच्छा परफॉर्म हुआ. क्या कहोगे पूरे इस श्रृंखला के बारे में? सर टूर्नामेंट तो एक नंबर ही हुआ है लाइटिंग के हिसाब से और जिस हिसाब से, और विशाल भाई जिधर खड़े रहेंगे उधर सब एक नंबर ही होना है यार, मेरे को मालूम है. और दूसरी बात, टीम का मेरा यूनिट बहुत अच्छा था, टीम का स्पिरिट बहुत अच्छा था. जब लालू ने 3 बॉल डाले पहली मैच में तो उसके बाद तो मैं 200% कंफर्म था कि अब ये 6 रन नहीं होंगे. और आज के दिन में भी मेरे को 100% कंफर्म ही था कि लास्ट का ओवर में अगर 9 से ऊपर रन रहेंगे ना तो कंफर्म नहीं होंगे. थैंक यू. और सब टीम को कॉन्ग्रेचुलेसन करना चाहता हूँ, ऐसे ही यूनिट के साथ खेलो जैसे आज खेले हो. थँक यू व्हेरी मच. माजिद बलोच, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, काय परफॉर्मन्स राहिलाय. जाऊया या स्पर्धेतला बेस्ट बॉलर हा किताब जातोय ज्या गोलंदाजाने फिरकीची जादू चालवली, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि लगभग 2 हॅट्रिक ज्या गोलंदाजाने आपल्या नावी केलाय, जो गोलंदाजी टाकत होता, नाव आहे अजय टाक. अजय टाक गोलंदाज ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोपरखंडे टीम कडून. आणि आज अजय टाक उपस्थित नाहीयेत, त्याच्या बिहाफ त्यांचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ते प्रदान करण्यासाठी दिनेश पाटील यांचे शुभ हस्ते 2 हॅट्रिक अजय टाक. आणि आज मात्र उपस्थित नाही, मोरबीची स्पर्धा खेळत असताना ही टीम देखील उपस्थित नाहीये, पण अजय टाक ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, अप्रतिम गोलंदाजी. जाऊया या स्पर्धेचा बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन, ज्या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला, बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवलं. या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा खिताब जातोय. आणि गॅस तो खेळाडू आहे GR तुर्बे टीमचा मयंक पाटील. 92 धावा तब्बल या स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या. आदरणीय आमचे पोलीस निरीक्षक गावडे साहेब यांचे शुभ हस्ते क्राईम ब्रांच मानखुर्द पोलीस निरीक्षक गावडे साहेब यांचे शुभ हस्ते हा बेस्ट बॅटरचा खिताब दिला जातोय. मयंक ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट बॅट्समन. काय खेळ केला मयंक, लाजबाब खेळ. मयंक काय म्हणशील, GR तुर्बे हे कॉम्बी पॅक पाहायला मिळालं, पण खऱ्या अर्थानं तुझी बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. काय म्हणशील टीम कॉम्बिनेशन बद्दल आणि संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कसं वाटलंय?
काय व्यक्त होशील? टुर्नामेंट तर भरपूरच चांगली होती आणि भरपूर चांगलंच ऑर्गनायझिंग केलं आहे आणि आमची टीम जेव्हा जी आर आणि रामतुनी दोघी टीम मिळून खेळतात तेव्हा चांगलीच साईड बनते. यस, विश यू ऑल द बेस्ट नेक्स्ट टुर्नामेंट साठी. आणि बेस्ट बॅट्समन एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. मयंक पाटील हा खेळाडू ठरलाय. तर जाऊया मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द होल इव्हेंट. त्याआधी पुढच्या वर्षीची ही टुर्नामेंट कशा स्वरूपात असेल? तब्बल 2 लाखाचं पारितोषिक असेल. 24 संघ नवी मुंबई ग्रामीणचे संघ असतील व काही संघ 8 संघ हे रायगड भिवंडी परिसरात येत असेल. हे एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जी अनाउन्समेंट केली गेली याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आयोजकांचं. पुढच्या वर्षी डे नाईट स्पर्धा खेळली जाईल. 2 लाखाचं पारितोषिक आणि याच दिवशी ही स्पर्धा खेळली जाईल शिवजयंती निमित्ताने आणि आपण ही स्पर्धा देखील वेगळ्या रंगात पाहणार आहोत. जाऊया या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीरचा किताब जातोय. तो खेळाडू आहे आणि गॅस आज फार्मची लोक फार आली आहेत म्हणूनच ही फार्मची पूर्ण सोसायटी आलाय आणि या फार्म परिसरातील एक फेमस क्रिकेटर नाव आहे पार्थ चंदन, मॅन ऑफ द सिरीज. अफलातून खेळ, तब्बल 73 धावांचा विकेट पार्थ चंदनच्या नावावर, मॅन ऑफ द सिरीज. आणि ही किताब देण्यासाठी आदरणीय मम्मी दादा भोईर यांच्या शुभस्ते दिलं जाईल. पार्थ चंदन अप्रतिम खेळाडू, 5 बॉल मध्ये 5 विकेट हा कारनामा रेकॉर्ड देखील झालाय. पार्थ क्या कहोगे? 5 बॉल में 5 विकेट, ये जादू कैसी चली? मैं तो सिर्फ 9 रन डिफेंड करने के लिए डाल रहा था और बाकी विकेट मिलते गए और 5 विकेट हो गए. और दोस्त लोग आए थे तो अच्छा लगा उनके लिए ये ट्रॉफी मैन ऑफ द सीरीज़ का. वो लोग आए इतना सपोर्ट करने, फ्राइडे के दिन भी आए थे तो अच्छा लगा. पार्थ क्या कहोगे? जब भी बोनकोड़ा टीम किसी भी नाइट टूर्नामेंट में पहुंचती है ना, पूरा बोनकोड़ा गांव पूरा खाली होता है और फार्म सोसाइटी भी देखी खाली होती है. कैसा लग रहा है ये सब फैंस और क्या कहोगे इनके बारे में? बहुत अच्छा लग रहा है, वो लोग सपोर्ट करने आए, अच्छा सपोर्ट मिला और अच्छा लग रहा है. तो ये मैन ऑफ द सीरीज किसी के डेडिकेट करना चाहोगे? ये हम लोग के फार्म के दोस्त लोग को. चलो फार्म में आज पार्टी है. पार्थ चंदन ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ चंदन. जाऊया या स्पर्धेचे अंतिम 3 पारितोषिक आहेत. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि ते जात आहे कोपर खेरणे 11 कोपर खेरणे टीम. या आपली संपूर्ण टीम आज टीम उपस्थित नव्हती आणि ते प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय द्वारकांची भोईर साहेब यांची शुभस्थिती दिली जाईल. कॅश प्राइज असेल 25,000 आणि कोपर खेरणे 11 कोपर खेरणे टीम ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कोपर खेरणे, वेल प्लेड कोपर खेरणे. आज मुख्य टीम उपस्थित नव्हती तरी देखील या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि द्वितीय क्रमांकावर इथे समाधान मानावं लागलं. 25,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी. चला आपण जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करावं. रोख रक्कम 50,000 व ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे. GR तुर्बे टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स इंटायर टीम.
संपूर्ण टीम आपण पाहू शकाल अजित चव्हाण, निलेश भिल्लारे, पंकज पाटील, दीपेश गरत, समीर वारंगे, संपूर्ण टीम, मयंक टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. कौशल पाटील, राहुल कांबळे, रितेश म्हात्रे आणि टीम GR तुर्बे टीम ठरली आहे या स्पर्धेचा विजेता संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम, वेल प्लेड बॉईज. साई कृपा मित्र मंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा उपविजेता संघ GR तुर्बे टीम ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता टीम. तर जाऊया ज्यासाठी केला होता अट्टास की अखेर गोड व्हावा आणि या स्पर्धेचा अंतिम गोड झालाय तो टीम 1 लाखाचा पारितोषिक आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक जातोय टीम बोनकोडे 11 बोनकोडे. संपूर्ण टीम या आणि मान्यवरांच्या शुभसे दिला जाईल या स्पर्धेचा चॅम्पियन हे पारितोषिक असेल. विनोद म्हात्रे आपण पाहू शकाल, विनीत दळवी, कॅप्टन विघ्नेश पाटील, माजिद बलोच, मोहसिन बलोच, मारचंदन, मंदार नाईक, जितेश राऊत, परशु साठे, एंटायर टीम बोनकोडे 11 बोनकोडे टीम. अंतिम सामन्याचा विजयी 1 लाख आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी साई कृपा मित्र मंडळ या डे नाईट स्पर्धेचा चॅम्पियन टीम बोनकोडे. कॉंग्रॅच्युलेशन टीम बोनकोडे, वेल प्लेड बॉईज आणि खूप खूप शुभेच्छा सर्व मान्यवरांचं. या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. चॅम्पियन